नमस्कार मित्रांनो, आज आपण गोष्ट लग्नानंतरची भाग 3 पाहणार आहोत. ड्रायव्हर सावकाश गाडी चालवत घराच्या दिशेने घेत होता. आरोही काचेतून बाहेर पाहत बसली होती आणि अर्णव कधी एकदाचा घरी पोचतोय आणि ही दोघांमध्ये बांधलेली गाठ सुटते याची वाट पाहत होता. भाग 2 वरून आता पुढे. थोड्या वेळात गाडी बंगल्याच्या गेटवर आली. आरोही अजून पण बाहेरच पाहत होती. ती सभोवतालचा परिसर अगदी बारकाईने निरखत होती. गाडी गेटमधून आत आली तशी तिची नजर बंगल्यावर गेली. तसं तिने डोळे मोठे करून पाहिलं. बंगल्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, कृष्णाई निवास म्हणून बंगल्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं आहे. या कृष्णाबाई म्हणजे अर्णवची आजी. त्यांचंच नाव बंगल्याला दिलेलं होतं. आलिशान बंगला आणि समोर हिरवेगार गवताचं लॉन. मध्येच पाण्याचे फाउंटन होते. त्यातून पाण्याचे कारंजे उडत होते. ती तर हे सर्व मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. गाडी थांबून 5 मिनिटं झाली तरीही तिला गाडीतून खाली उतरायचं सुद्धा भान नव्हतं. अरे बापरे, किती मोठा बंगला आहे हा. बंगला काय, राजवाडाच म्हणावं लागेल याला, ती मनातच बोलत होती. ती गाडीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या साडीच्या पदराला त्याच्या उपरण्याची गाठ बांधली असल्यामुळे त्याला पण पटकन बाहेर निघता येत नव्हतं. थोडा वेळ त्यानं वाट पाहिली आणि त्याच्या साईडनं त्यानं उपरणं खेचलं. तशी ती भानावर येत तोंड वाकडं करत गाडीतून बाहेर आली. नवरा नवरीच्या स्वागतासाठी सर्वजण दरवाजातच उभे होते. तितक्यात श्रीधररावांची पण गाडी थेट गेटमधून आत आली. अर्णव आत्याकडे पाहत म्हणाला, या तू, काय तुमचं असेल ते पटकन करून घ्या, मी थकलोय आता. तो जरा वैतागलाच होता. आत्याचं मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. आत्या तर आरोहीच्या चेहऱ्याकडे अगदी बारकाईने निरखून पाहत होती. अगं वहिनी, आपण पाहिलेली मुलगी ही नाही, म्हणजे ही अंकिता नाही, ही कोण मुलगी आहे? आत्या आरोहीच्या तोंडाकडे पाहत आश्चर्याने म्हणाली. आरोहीला आत्याचं असं बोलणं ऐकून कसं तरीच झालं. पण आता आलिया भोगासी असावे सादर म्हणतात ना, तशी अवस्था आरोहीची झाली होती. तेवढ्यात श्रीधरराव आणि सुमित्रा तिथे आले. सुमित्रा साधना आत्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला जे काय विचारायचं आहे ते तुमच्या भावाला विचारा. मला पण हाच प्रश्न पडला आहे. अर्णव पण बाबांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होता. श्रीधररावांनी एकदा सर्वांच्या चेहऱ्यावरून आपली नजर फिरवली आणि पुढे सुमित्राकडे पाहत म्हणाले, तुला एकदा सांगितलं ना सर्व सांगतो म्हणून. आधी त्या दोघांचं औक्षण करून घ्या आणि त्यांचा गृहप्रवेश तरी करून घ्या. सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. श्रीधरराव सगळ्यांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले. आरोहीला तर आता पुढे काय होईल याची भीतीच वाटत होती. मी सामान्य घरातली मुलगी, एवढ्या मोठ्यांच्या घरात मला जुळवून घेता येईल का? मोठ्या लोकांच्या वेगळ्याच चालीरीती. कसं होईल माझं आता? तिला टेन्शनच आलं होतं. आत्याबाई तर आरोहीकडं कसनुसं तोंड करून पाहत होत्या. बाजूला अर्णवची मोठी काकू उभी होती. दोघे पण तिथेच थांबा, मी औक्षणाचं ताट घेऊन येते, काकू पटकन आत जात जात म्हणाल्या. अर्णव तर आज दिवसभर उभा राहूनच वैतागून गेला होता. नवीन नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो तर त्याच्या चेहऱ्यावर कोठेच दिसत नव्हता. आरोहीच्या बाबतीत पण तसंच होतं. काकू आरतीची थाळी घेऊन आल्या. त्यांनी दोघांचं औक्षण केलं. उंबरठ्यावर तांदूळ पसरलेलं मापट ठेवलं आणि आरोहीकडे पाहत त्या म्हणाल्या, पोरी, उजव्या पायाने माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर. तितक्यात तन्वी पुढे येत म्हणाली, थांब वहिनी, आधी आमच्या दादाचं नाव उखाण्यात घे आणि मगच घरात प्रवेश कर. आता मात्र आरोही बावरली, कारण तिला हे उखाणे वगैरे काहीच माहीत नव्हतं. अहो, मला नाही येत हो उखाणा, ती जरा दबकतच म्हणाली. बघ वहिनी, उखाणा नाही घेतलास तर तुला आम्ही घरात घेणार नाही, तन्वी दरवाजाला आडवा हात लावत म्हणाली. अरे देवा, मी कधी उखाणा वगैरे असले प्रकार ऐकले पण नाहीत आणि हे काय आता नवीनच वाचव रे कृष्णा, ती मनातच बोलत होती. तितक्यात अर्णवच्या आईने पाठीमागून तिच्या कानात कुजबुजत काहीतरी सांगितले. सर्वांच्या आग्रहाखातर शेवटी आरोहीने सुमित्राने सांगितलेला उखाणा घेतला. माहेरी साठवले मायेचे मोती, अर्णवचं नाव घेऊन जोडते नवी नाती. वा, खूप छान. ए दादा, आता तुझा नंबर, तन्वी अर्णवकडे पाहत म्हणाली. तनू बेटा, आता बास कर, श्रीधरराव तन्वीकडे पाहत म्हणाले, कारण त्यांना माहीत होतं अर्णव आता वैतागला आहे. आरोहीने अलगद उजव्या पायानं माप ओलांडून गृहप्रवेश केला. अर्णव दोघांची बांधलेली गाठ दाखवत तन्वीला म्हणाला, तनू, आता ही पण सोड ना.
अर्णव, आजीचे आशीर्वाद घेतलेस का आधी? दोघे पण आजीच्या रूममध्ये जाऊन आजीला नमस्कार करून या आणि मग घरातल्या देवाला नमस्कार करून ती गाठ सोडायची असते. अर्णवची आई सुमित्रा त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली. तो होकारार्थी मान डोलवत आजीच्या रूमच्या दिशेने जायला निघाल्या. आरोही तर इकडे तिकडे कुतूहलाने घरं पाहत होती. अरे बापरे, किती मोठा यांचा बंगला आहे. या बंगल्यातल्या एका खोली एवढं तर आमचं घर आहे. आधुनिक फर्निचर आणि कितीही महागड्या वस्तू होत्या. सर्व सुखसुविधांनी सज्ज असं ते घर होतं. आरोही सर्व वस्तूंचं बारकाईने निरीक्षण करत होती. ती सर्व पाहत हळूहळू चालत होती. हे पाहून त्याने तिला पुढे खेचलं. पुन्हा ती समोर पाहत त्याच्या मागे चालू लागली. तिला त्याच्या अशा खेचण्याचा राग येत होता, पण काय करणार. या नवीन घरात अजून तिला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तो खेचत घेऊन जाईल तिकडे तिला बिचारीला जावं लागत होतं. आजीच्या रूमचा दरवाजा नेहमीच नुसता पुढे लोटलेला असायचा हे अर्णवला माहीत होतं. त्याने दरवाजाला आत ढकलून दोघांनी आजीच्या रूममध्ये प्रवेश केला. आजी मस्त बेडवर बसून टीव्हीवर कार्टून पाहत होती. आरोहीला आजींना कार्टून पाहताना बघून हसू आलं. अर्णवनं पण ते पाहिलं. आजी, तू केव्हा आलीस घरी? अर्णव आजीकडे पाहत म्हणाला. अरे आलात तुम्ही, या या. आजी त्या दोघांकडे पाहत हसून म्हणेल. अनु बाळा, मी आले आणि त्याला बराच वेळ झाला. तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या की लगेच मला आणि ताईडीला श्रीनं गाडीत बसवलं आणि म्हणाला, आई तुझी दगदग होईल, तू आपली घरी जा. आजीचं त्याला अनु म्हटलेलं ऐकून आरोहीला अजूनच हसायला आलं आणि ती अर्णवकडे खोचक नजरेने पाहत हसत होती. काय ग आजी, अनु काय ग? तो लटक्या रागात आजीकडे पाहत म्हणाला. बाळा, मला कुठं येतं तुझं नाव म्हणायला? आजी पण हसून बोलली. दोघांनी आजीला वाकून नमस्कार केला. सुखी राहा म्हणून आजीने आशीर्वाद दिला. या महामायेसोबत कसलं आलंय सुख? अर्णव तोंडातच पुटपुटला. काय? आजी बारीक डोळे करत म्हणाली. काही नाही ग आजी, अर्णव सावरत म्हणाला. पर आरोहीने मात्र तो काय पुटपुटला ते बरोबर ऐकलं होतं. तिने पण त्याच्याकडे पाहून तोंड मुरकलं. त्यानंतर दोघे एकमेकांची खेचाखेची करत देवघरात आले. आरोहीने डोळे मिटून देवापुढे हात जोडले. देवाला नमस्कार करून दोघे पण बाहेर हॉलमध्ये आले. सर्वजण एकत्र हॉलमध्ये बसले होते. तितक्यात साधना आत्या आल्या. म्हणाला, बोल दादा. आले ते दोघे. आत्या, आधी ही गाठ सोड, अर्णव वैतागून म्हणाला. तन्वीने पुढे होऊन गाठ सोडली. तसा दोघांनी पण सुटकेचा निश्वास टाकला. आता सर्वजण श्रीधररावाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. ते आता पुढे काय सांगतायत ते ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. श्रीधरराव आरोहीच्या जवळ जात म्हणाले. आरोही, तू या घरात नवीन आहेस, पण तू घाबरू नकोस, मी आहे. आधी तुला मी आपल्या फॅमिलीची ओळख करून देतो. अरे दादा, आपल्या अर्णवचं लग्न तर अंकिता नावाच्या मुलीशी ठरलं होतं ना, मग ही आरोही मध्येच कशी आली? आत्या त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली. साधना, तू ऐकून घेशील का? तुम्हाला मी म्हणालो ना सर्व सांगतो. आधी तिला आपल्या सर्वांची ओळख करून द्यायला नको का? श्रीधरराव साधना आत्याला शांत करत म्हणाले. आरोही, ही साधना माझी धाकटी बहीण. ही आपल्यासोबतच इथे राहते आणि तो तिचा मुलगा ऋत्विक, तो कॉलेजला आहे. तो पण इथेच राहतो. आणि हे माझे मोठे भाऊ किसन दादा, त्यांना आम्ही सर्वजण दादासाहेब म्हणतो. ते आणि या माझ्या मोठ्या वहिनी सविता वहिनी, हे दोघे गावी असतात. गावचं घर, जमीन हे सर्व तेच पाहतात. आरोहीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. आणि ही तन्वी, दादासाहेबांची धाकटी मुलगी, म्हणजे आमच्या घरातलं शेंडेफळ. तन्वी आमच्या सर्वांचीच लाडकी आहे बरं का, आणि ती पण अजून शिक्षण घेते. तसं आरोहीने तन्वीकडे हसून पाहिलं. आणि हा तन्वीचा मोठा भाऊ तेजस, ही त्याची बायको सायली. तेजस आणि अर्णव आपला बिझनेस सांभाळतात. सायली आणि तेजस आपलं अजून एक घर घाटकोपरला आहे, तिकडेच हे दोघे राहतात. आणि माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा व्यक्तिमत्व म्हणजे या तुझ्या सासूबाई सुमित्रा, माझी धर्मपत्नी. आरोहीने पटकन सुमित्रांना नमस्कार केला. अहो, पण आता आम्हाला तिची ओळख करून द्याल की नाही? सुमित्रा श्रीधररावांकडे पाहत उत्सुकतेने म्हणाल्या. हो श्री, तू सांगितलंस म्हणून मी पण आत्तापर्यंत शांत बसलो. आता तरी सांग बाबा, काय झालं ते? दादासाहेब श्रीधररावांकडे पाहत म्हणाले. दादासाहेब आणि आजी श्रीधररावांना श्री म्हणूनच संबोधत. आणि हो, तू आजीला भेटून तिला नमस्कार करून आलीस ना? ती माझी आई. ती कधीतरी अधूनमधून हवा पालटायला गावी जाते, नाहीतर इतर वेळी इथेच आपल्यासोबत असते. ते सर्वांकडे पाहत म्हणाले. आता तुम्हा सर्वांना हिची ओळख करून देतो. सर्वजण उत्सुकतेने श्रीधररावांकडे पाहत होते. ही आरोही जयवंत शिवलकर,
तिचं नाव सांगितल्याबरोबर काय म्हणून सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणाले. अर्णव तर स्तब्धच होऊन कान देऊन सर्व ऐकत होता. हो, दिवसभर लग्नाचे सर्व विधी अंकिताने अर्णवसोबत पार पाडले, पण ऐन लग्नाच्या वेळी अंकिता कुठे गायब झाली माहीत नाही. तिच्या आईबाबांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यानंतर आरोहीला तिनं फोन केला. ती कुठे गेली ते पण तिला नीट सांगितलं नाही. तिच्याजवळ तिने निरोप दिला होता, तो म्हणजे माझी काळजी करू नका आणि माझा शोध घेऊ नका. आणि मी आता पण थोड्या वेळापूर्वी विजयला फोन केला होता, अजूनही अंकिताचा फोन लागला नाही. सर्वजण अवाक होऊन श्रीधररावांचं बोलणं ऐकत होते. श्रीधरराव थोडं थांबून पुढे म्हणाले, या पोरीच्या बाबांची आणि तिची विनवणी करून मी तिला लग्नाला उभं राहण्यासाठी तयार केलं. या पोरीनं माझं म्हणणं मान्य करून आज सर देशमुख घराण्याची इबरत वाचवली. ती जरी सर्वसामान्य घरातली मुलगी असली तरी तिनं आज आपल्यासाठी असामान्य असा निर्णय घेतला आहे. आणि हो, तुम्हा सर्वांना मी आज एक गोष्ट निक्षून सांगतो, आरोहीला तिच्या स्टेटसवरून किंवा तिच्या माहेरच्या परिस्थितीवरून किंवा अजून कुठल्याच गोष्टीवरून कोणी काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि अजून एक, तिचं शिक्षण अजून पूर्ण झालं नाही, त्यामुळं उद्यापासून ती आपल्या घरूनच तिचं अर्धवट शिक्षण पूर्ण करन. तसं मी तिच्या बाबांना आणि तिला शब्द दिला आहे. आपल्याला जशी आपली तन्वी आहे तशीच आरोही पण, ही गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवा. एवढं बोलून श्रीधरराव एक दीर्घ श्वास टाकत सोफ्यावर बसले. वा पोरी, आज तुझ्या निर्णयामुळे सर देशमुख घराण्याची इज्जत वाचवलीस, दादासाहेब सोफ्यावरून उठत म्हणाले. आणि मी पण श्रीच्या मताशी सहमत आहे. तिला कोणी काही बोललेलं मला पण चालणार नाही, दादासाहेब सर्वांकडे पाहत म्हणाले. सुमित्रा आणि अर्णवची काकू सविता दोघी पण आरोहीच्या जवळ जाऊन तिचे आभार मानत होत्या. बाळ, खरंच तू खूप मोठा निर्णय घेऊन आमची आबरू वाचवलीस. आजपासून तू आमची सून नाहीस, तू आमची मुलगीच आहे. सविता सुमित्राला म्हणाल्या. सुमित्रा, आता तिला आराम करू दे. तन्वी, जा गं आरोहीला अर्णवची रूम दाखव. सुमित्रा तन्वीकडे पाहत म्हणाल्या. आरोही, तू आता कसलीच काळजी करू नको, जा आराम कर जा. सुमित्रा आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. इकडे अर्णव तर सर्व ऐकून शॉक लागल्यासारखा स्तब्ध झाला होता. तो खरं तर बाबांना सांगणार होता की मला या मुलीशी संसार करायचा नाही, माझं आणि हिचं जमणार नाही, पण सर्व उलटंच होतं. आता तर हिला काही बोलता पण येत नाही. देवा, इथे मला तर फाशी पडलंस का रे, तो तर पाहून मनातच म्हणाला आणि आपल्या नशिबाला कोसू लागला. इकडे तन्वी आरोहीला अर्णवच्या रूममध्ये घेऊन गेली. ही महामाया तर इथे पण भाव खाऊन गेली. कसं होणार देवा माझं आता. अर्णव तन्वी आणि आरोही गेल्या त्या दिशेने पाहत होता. तन्वीने आणि आरोहीने रूममध्ये प्रवेश केला. आरोही तर सगळीकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली. एवढी मोठी बेडरूम तर तिने कधी स्वप्नात देखील पाहिली नव्हती. बेडरूममधील एक एक वस्तू ती बारकाईने निहाळत होती. तिचं घर या पण बेडरूमपेक्षा पण लहान होतं. हे सर्व पाहता पाहता तिची नजर बेडच्या मागच्या वॉलवर मधोमध थोडा वरती लावलेल्या अर्णवच्या फोटोवर पडली. तसा तिच्या मनात अर्णवचा विचार आला. यार, सर्व मस्त आहे, पण हा बावळट मूर्ख मुलगा, याचं काय? ही तर याची बेडरूम आहे. ती तोंडातच पुटपुटली. वहिनी, हे बघ वॉर्डरोब, तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू आहेत इथे. मी जाते गं, तू फ्रेश होऊन घे आणि आराम कर. तिने हो म्हटलं आणि तन्वीकडे पाहून मान डोलवली. आरोहीने त्या मौशार बेडवर आपलं अंग टाकून दिलं. यार, कसलं भारी वाटतंय. आणि केवढा मोठा आहे हा. लग्नाआधी बेडरूमची स्वप्न पाहिली होती का? पण एवढी मोठी बेडरूम तर कधीच स्वप्नात पण पाहिली नव्हती. बरोबर, छोट्या लोकांची छोटी स्वप्न. तिनं आपल्याच डोक्यावर टपली मारत स्वतःशीच पुटपुटली. थोड्या वेळासाठी ती खूप खुश होती, पण अर्णवचा विचार तिच्या मनात येताच पुन्हा ती विचारात पडली. आरू, या खडूस मुलासोबत तुला या रूममध्ये राहावं लागणार आहे. ती आता सिरियस होऊन विचार करत होती. नाही नाही, मी आणि हा खडूस नाही, मला नाही जमणार याच्यासोबत एका रूममध्ये राहायला. देवा वाचव रे, काय होणार आहे माझं, ती वर मनात म्हणाली. अरे पण मी एक गोष्ट विसरलेच, हा तर आता माझा नवरा आहे आणि हा जर का नवऱ्याचा हक्क दाखवायला माझ्याजवळ आला तर मग मी काय करू. आता मात्र ती टेन्शनमध्ये आली होती. ती एकदम बेडवरून उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानक मावळला. त्यानं काहीही करू दे, पण या बाबतीत मी त्याची मनमानी खपून घेणार नाही. माझ्या शरीराला त्याला हात पण लावू देणार नाही, ती मनाशीच बोलत होती.